त्यांना कॉमन प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आम्हीच दिली होती। नंबर सांगताना ज्यावेळी दुसरा नंबर सांगितला त्यावेळी काय आला नाही, दुसरा सांगितला काय आला नाही। आम्ही सगळे खाल्लं म्हणते काय येत नाही आता चला, मग दुसरा म्हणते चला जाऊया, नाही तर वेळ लागला। तर वेगळा एक नंबर सांगितला, ते सुद्धा कोड्यातच विचारलेलं की ज्यावेळी एखाद्या समुद्राचा एखादा जीव सापडतो त्यावेळी त्या जीवाचं वैमान कशावर ठरवलं, तर त्याचं उत्तर कार्बन येत होतं। त्यावेळी आम्हाला कळालं की आमच्याच नाटिकेचा पहिला नंबर आलाय। त्यावेळी आम्ही मग गेलो, त्यानंतर मुंबईमध्ये देखील आम्ही शेवटीच होतो, बसायला नाटिकेला सगळ्याला शेवटी। आणि नंबर मात्र आमचा नाटिकेचा 6 नंबरला होता सादरीकरण। नाटिका झाल्यावर आम्ही दुसरा किंवा तिसरा बसेल असं वाटलेलं, पण सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आमचा आला पहिला नंबर। म्हणजे फॉर्कुना ही एकांकिका घेतली होती, या एकांकिकेमध्ये आमचा पहिला नंबर आला व आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला जायच्या आधी आम्हाला निकाडे सर, आंबी सर, मखदूम सर आणि कोरिओग्राफर अक्षय अंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। मुंबईमध्ये गेलो तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की आमचा पहिला नंबर येईल, कारण तिथे सर्व एकांकिका अशा होत होत्या की एकाच एक भारी अशा सर्व एकांकिका होत होत्या व आमचा नंबर आला। याबद्दल निराली तू पुस्तक आज घेऊन जा आणि जरासं एक दोन एकांकिका यातल्या वाचन कर आणि मग तुला जे काय चांगलं वाटेल ते आपण काय करूया, बसूया। मग निराली म्हटली की हे कार्बनच्या पाऊल पुन्हा मला चांगले वाटते एकांकिका आणि बसूया। पण ठरलं त्या दिवशी की असा भाग घ्यायचा की ते झाडाचं पान तरी देखील तुम्ही आपण घेऊन यायला पाहिजे आपल्याला। आणि मग तिथे देखील अशाच निकळ सरांच्या ह्याची आठवण झाली की मग निरालीनं सांगितल्या पद्धतीनं की पहिला तिसरा नंबर गेला, दुसरा नंबर गेला आणि तिसरा नंबर म्हणजे पहिला नंबर येतोय की नाही असं वाटायला लागलं। आणि खरोखरच मग कोड्यामध्ये तिने नंबर जाहीर केले, सांगितलं की कार्बनी वयमापन हा एक 10वीला घटक आहे आणि त्या कार्बनी वयमापनाच्या कोड्यामधून की आमच्या शाळेचा पहिला नंबर आला असं त्यातल्या सविधा 5,000 रोख बक्षीस, त्याचबरोबर 5,000 रुपयाची पुस्तकं आणि मानपत्र वगैरे किंवा प्रमाणपत्र वगैरे विद्यार्थ्यांना देऊ केलेलं होतं। तशाच पद्धतीचं म्हणजे स्वरूप मुंबईमध्ये देखील होते हे तिथं नमूद करावं असं वाटतंय। 90 स्पर्धक जरी होते तरी पण अगदी एकाच एक सरस अशा एकांकिका सादर झाल्या। त्याचा लाईव्ह शो आपण इथं युट्यूबच्या माध्यमातून आपल्या शाळेत देखील बघितलेला होता त्या दिवशी। आणि झालं की नंबर आला, मुलांचं कौतुक झालं, अभिनंदनाचा वर्षाव झाला। तर 2 संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजेत, त्या म्हणजे शारीरिक संपत्ती आणि बौद्धिक संपत्ती। शारीरिक संपत्ती कमी असली तर चालेल थोड्या काही वेळा, पण बौद्धिक संपत्ती अधिक असायला पाहिजे, ती शारीरिक संपत्तीवर मात करू शकते। आणि शारीरिक संपत्ती मिळवायची असेल तर निश्चितच वाचन वाचन आणि वाचन हे महत्त्वाचं। म्हटले की तुमच्या देशातल्या मुलांच्या हातात कोणतं पुस्तक आहे ते सांगा, मी त्याच्यावरून त्या देशाचं भविष्य सांगतो। म्हणजे काय, तर ती माणसं, ती मुलं जे वाचत असतात आणि आपली बौद्धिक संपत्ती वाढवत असतात त्याच्यावरून त्या देशाचं भविष्य ठरत असतं। करा वाचन, माणसांचं करा वाचन, निसर्गाचं करा। तिन्ही वाचन तुम्हाला तुमच्या बौद्धिक संपत्तीत भर घालत असतात आणि आपलं व्यक्तिमत्व अतिशय नेटकं समृद्ध करत असतात, व्यक्तिमत्व निर्माण करत असतात। जर गुणवत्ता असेल तर वाटेत येणारे कोणतेही अडथळे तुम्हाला थोपवू शकत नाही। त्या सर्व अडथळ्यावर मात करायची बुद्धिमत्ता तुमच्याकडे असते, तुम्ही त्याच्यावर मात करता आणि पुढे जाता। म्हणून बौद्धिक संपत्ती महत्त्वाची आहे। या विज्ञान याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं ते सर्व यशस्वी आणि गुणवंत असे स्पर्धेमध्ये हे केलेले विद्यार्थी। राज्यामध्ये पहिला नंबर आला की ज्यावेळेला संभाजीराव पाटलांनी मला सांगितलं, मला वाटतं तिथला निकाल लागला आणि लागल्याच मला ते विजन चालू असल्यामुळं संभाजीराव पाटील म्हटले मला, अहो सर म्हटले आमचा राज्यात नंबर आला। क्षणभर मला पण विश्वास बसेल नसं, कारण एवढ्या स्पर्धेमध्ये आपलं नवनाथ हायस्कूल एका ग्रामीण भागातलं हायस्कूल हे राज्य स्तरापर्यंत प्रथम क्रमांक पटवते हे थोडंसं मला सुद्धा म्हणजे जर मी अतिशय झालो। क्षणभर आम्हाला पण काय कळेल, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या युगामध्ये
जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राज्य स्तरापर्यंत मजल मारू शकतात, हा फार मोठा अभिमान आम्हाला वाटला. शाळेच्या, गावाच्या, त्याचबरोबर त्या सगळ्यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा होण्याचं काम या विज्ञानच्या माध्यमातून जे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलं, त्यांचं सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो.